सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। जय भीम। बसा, सर्वांनी बसा। अशा प्रकारे पटाचाराला 82,000 गाथा काय होत्या, पाठ होत्या आणि संपूर्ण भिक्षुणीमध्ये विनयधारी पटाचारा म्हणून ती आज सुद्धा या बौद्ध जगतामध्ये या स्त्री रत्नाचं आदर्श घेतल्या जातो। सर्वांनी गुडघ्यावर बसा आणि भंतेंना पंचांग प्रणाम करा। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। सरांना चेअर यानंतर एक जण उठा ताई, तुम्ही बनतेजींचं स्वागत घ्या। आपल्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष यांचं स्वागत घ्या। हो, उठा, कोणी उठा। कोण कार्यक्रमाला लाभलेले अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर। आधी बनतेंचं स्वागत घ्या। ताई कुंजले या करतील अशी मी त्यांना सूचना वेगळं होते ते सूचना आदरणीय भटकर सर यांचे स्वागत। काम करत असतात, किती 500 सोनार एका दिवशी काम करत असतात आणि तो एवढा हार तिच्यासाठी बनवला जातो। त्याला बनवायला 6 महिने लागतात। हार बनवला आहे, आता वरात पाठवण्याची वेळ आलेली आहे आणि मग अशातच काय होते, धनंजयने आपल्या मुलीला, आता नवरी लग्न झालं 6 महिने झाले, वडिलांच्या घरी आहे, तरी जायच्या वेळी मुलीला एका रूम मध्ये बोलवले जाते आणि काय सांगते, आता त्या सासऱ्यांना वगैरे वाटणार नाही का, 6 महिने झाल्याच्या नंतरही मुलीची आणखी कोणती चर्चा करायची आहे बाबा। आणि मग यावेळी तिच्या सासऱ्याच्या मनात थोडस शंका येते, मन कलुषित होते आणि मग तरी ते शांतही करतात। आता वरात निघालेली आहे, ते आपल्या सासरी आलेली आहे। तिच्या सासऱ्याला वाटते माझी सून सौंदर्यवान आहे आणि संपूर्ण लोकांनी बघितली पाहिजे, म्हणून नागपूरला आज पद्धती आहे नवरी नवरदेवाची बग्गीमध्ये वरात काढणे। आता ती तर राजघराण्याची सून होती, मग तिची अशी वरात काढली नसेल का। आता वरात काढणे म्हणजे आपण वेगळाच अर्थ धरतो, ती वरात नव्हे, आपल्या इकडे काढत होते बग्गी मध्ये बसून असे। आणि मग ते असताना त्या ठिकाणी ती गेलेली आहे, सासरी गेलेली आहे आणि तिची मिरवणूक काढलेली आहे आणि त्या ठिकाणचे लोक तिला भेट वस्तू देतात, महागाच्या भेट वस्तू देतात। आणि मग भेट वस्तू देत असताना ही काय करते, तुमची घेतली त्याला हात लावला की दुसऱ्याला देते, त्यांची घेतली म्हणजे त्या तिकडल्या तिकडेच गरीब लोकांमध्ये दानामध्ये ती वाटून देते। आता इथेही मात्र सासऱ्याच्या मनाला थोडस दुःख झालं, पहिलं दुःख ते झालं, दुसरं हे झालं। आता ही गेलेली आहे, गेलेली असताना सगळा कार्यक्रम आटोपला आणि ही आपल्या क्षणगृहामध्ये गेली, तर हिच्या त्या
शयनगृहाच्या पाठीमागे अश्वपागा होती आणि त्या अश्वपागेमध्ये एक अश्विन बाळाला जन्म देण्यासाठी ती विवळत होती, कारण ही बुद्धांची उपासिका होती आणि मुक्या प्राण्याला त्रास होत आहे हे तिला सहन झालं नाही आणि म्हणून ती आपल्या शयनगृहातून त्या अश्वपागेमध्ये गेली. त्या अश्वीचं बाळातपणीने केलं. तिला जे काही मलमपट्टी करायची असेल, पूर्वीच्या काळी आजही जनावराला जर त्या व्याल्याच्या नंतर हळद आणि तेल लावतात, जखम लवकर सुकल्या पाहिजे म्हणून. आणि हिने सुद्धा तशाच प्रकारची काय केली, त्या अश्वीची सेवा केली. मात्र इकडे काय झालं, शयनगृहामध्ये विशाखा नव्हती. आणि मग हा पुण्यवर्धन जेव्हा तिथे जातो तेव्हा ती दिसत नाही. ही वार्ता मात्र सासऱ्याच्या कानावरती येते. आता तिसरं दुःख झालं हे, किंवा गुन्हा म्हटलं तरी चालेल. आणि मग विशाखाचे सासरे हे निगट्टनाथ पुत्तांचे उपासक होते, जैन तीर्थकरांचे ते उपासक होते आणि त्यांना भोजनाला बोलवलेलं होतं. आता आपली भंतेची नजरेसमोर आहे, कसे आहेत. आणि जैन तीर्थकर बघितले का तुम्ही, त्यांच्या अंगावर एवढूसाही कापड नसतो. आणि ते बिभत्स रूप मात्र या माऊलीने स्वयंपाक करून घेतला, सगळं पाय धुवायला पाणी ठेवलं आणि पाणी ठेवल्याच्या नंतर ती त्या ठिकाणी गेली तर ते बिभत्स रूप पाहून ती माऊली परत आपल्या घरामध्ये धावत आली. आणि यावेळी मात्र तिच्या सासऱ्यांना खूप राग आला आणि त्यांनी भोजन न घेताच ते लोक काय तू आमचा अपमान करीत आहे म्हणून ते तिथून निघून गेले. आणि मग मात्र थोडं यांच्यात चांगलं वाढेल की नाही वाढेल. आणि मग असं असताना निरोप पाठवला कुठे, आईच्या घरी. त्याही आधी मात्र जेव्हा ती वनात जाते तेव्हा विशाखेचे वडील 5 लोक पाठवतात. माझ्या मुलीच्या हाताने काही जरी चुकलं त्याचा न्याय निवाडा बाबा तिकडेच करावा. आणि त्या 4 लोकांचं म्हणणं ऐकायचं, 2 इकडले तिकडले, आणि मग एकाने त्याचा न्याय निवाडा, असे 5 लोक असतात. आणि तेही तिथे असताना मग वडिलांना निरोप पाठवला जाते. वडिलांना निरोप पाठवला, वडील गेले. आता विशाखाही काही सांगत नाही आणि ते विशाखाचे सासरे सुद्धा काही सांगित नाही. 1 आठवडाभर राहिले असतील, पुन्हा यांच्या जाण्याचा दिवस आला. आता मग सासरेही सांगून नाही राहिले आणि सुनबाई पण सांगत नाही. वडिलांना वाटेल ना काय आहे म्हणून. आणि मग मात्र वडील जात असताना विशाखाच काय म्हणते, बाबा तुम्ही कशासाठी आले होते, कशासाठी आले होते. आणि मग ते आपले सांगायला लागले. आता विशाखेच्या वडिलांनी पहिल्या वेळी वरात जायच्या आधी तिला रूम मध्ये बोलवलं, त्यावेळी तिला काही गोष्टी सांगितल्या होत्या. कोणत्या, त्यातली पहिली गोष्ट, घरचा अग्नी बाहेर देऊ नये, लिहून घ्या. तो काय करतो, जीवन धारण करतो आणि परिवारजक बनतो. तर अशा प्रकारे स्वतःला तो शुद्ध करत असतो. त्यानंतर काय आहे, जग हे धम्मराज्य बनवणे. जगाला धम्मराज्य बनवायचं आहे. आपलं जग धम्मराज्य आहे का, भारत देश धम्मराज्य आहे का, नाही. कोणतं राज्य आहे. मग आता या भारताला जर धम्मराज्य बनवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, काय करावं लागेल, आपल्याला धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा लागेल. ज्या ठिकाणी धम्म नाही त्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल, त्या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल. जी भारतीय बौद्ध महासभा आहे ही कोणी स्थापन केलेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली आहे. त्यांचे ध्येय काय आहे, त्यांचे उद्दिष्ट काय आहे, हे जनमानसामध्ये जाऊन पटवावं लागेल तर धम्मराज्य होईल. तसं होईल काय, नाही होणार. लोकांमध्ये अजूनही बऱ्याच शंका आहे, ही भारतीय बौद्ध महासभा काय, त्याच्यामध्ये जाऊ की नाही जाऊ. बाळासाहेब काय आहे, बाळासाहेबांनी काय केलं, लोकांमध्ये येत नाहीत, पाहत नाहीत आणि भारतीय बौद्ध महासभेविषयी अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण करतात.
परंतु आल्याशिवाय पाहिल्याशिवाय आपल्याला त्याची माहिती होईल काय? आणि म्हणून आपण संस्थेमध्ये येऊन काम करणं गरजेचं आहे. आणि आपला हा धम्म गतिमान कसा होईल, पुढे कसा जाईल, यासाठी आपण आपलं सुद्धा योगदान दिलं पाहिजे. मी उदाहरण वेगळं दिलं त्या ठिकाणी, केली पाहिजे. धम्म हा तेव्हा सद्धम्म असतो जेव्हा तो सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा. अगोदर ज्ञान घेण्याची बंदी होती की नाही होती? कोण घ्यायचं ज्ञान? अगोदर फक्त ब्राह्मणांनीच घ्यायचं, त्यांच्या स्त्रियांनाही ज्ञान घेण्याची अनुमती नव्हती, तर बाकी वर्गांना कोणालाही ज्ञान घेण्याची अनुमती नव्हती. तर हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे, जोपर्यंत सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा होत नाही तोपर्यंत तो सद्धम्म होत नाही. आणि तो प्रयत्न कोणी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. सर्वांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करून दिलेला आहे. आणि आपण आता कशामध्ये सद्धम्माप्रमाणे वागणूक करतो की नाही करत? तर अशा प्रकारे मग काय असते, धम्माला सद्धम्माचे रूप येण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे. तेव्हाच धम्म विद्या सर्वांना मोकळी करतो, तेव्हा तो सद्धम्म. तर अशा प्रकारची चातुर्वर्ण्य होते. अगोदर काय होतं? चातुर्वर्ण. चातुर्वर्ण म्हणजे काय असते ते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. अशा प्रकारची काय असते ती उतरंड असते. सर्वात वर कोण असते? ब्राह्मण. हे चार काय आहे? 4 मजली इमारत आहे. चतुर्वर्ण म्हणजे 4 मजली इमारत आहे, परंतु तिला शिडी नव्हती. आता आपण शिडीपर्यंत काय म्हणतात तुम्ही? पायऱ्या नव्हत्या. म्हणजे खालच्या वर्गात जन्मलेला माणूस कितीही लायक असला तरी तो वरच्या मजल्यावर जाऊन पोहोचत नव्हता. आणि वरच्या मजल्यावर कितीही नालायक मनुष्य असला तरी तो खाली येत नव्हता. तर अशा प्रकारची चातुर्वर्ण ही पद्धत असते. आणि ती चातुर्वर्ण पद्धत कोणी नाश खल्लास केली. बाबासाहेब आंबेडकरांनी काय असते, शेंडी असते, ते शेंडी कापून टाकली. अगोदर काय होते? ब्राह्मण वर्गाला शेंडी. आता दिसते का कोणाला? तर अशा प्रकारचा जो चातुर्वर्ण होता, तो चातुर्वर्ण म्हणजे तो दुसऱ्यांना ज्ञान देण्याची अनुमती नव्हती. धम्म जेव्हा प्रज्ञेची आवश्यकता शिकवतो तेव्हाच तो सद्धम्म रूप पावतो. प्रज्ञा म्हणजे बुद्धी आहे, नाही का? आणि सर्वांना प्रज्ञेची आवश्यकता असली पाहिजे आणि तेव्हाच तो सद्धम्म रूप पावतो. प्रज्ञा केव्हा येईल? जेव्हा आपण शिक्षण शिकू, जेव्हा आपण वाचन करू, तेव्हाच ते प्रज्ञा जागृत होईल ना. तर प्रज्ञा सर्वांना मोकळी करता आली पाहिजे. आणि मग त्यानंतर काय आहे, सद्धम्म प्राप्त रूप व्हायला त्याने मैत्रीने सुद्धा वागणूक दिली पाहिजे. मैत्रीला एकामेकाशी मैत्री असली पाहिजे. भगवान बुद्धाची मैत्रीचं उदाहरण दिलं तर भगवान बुद्धाची मैत्री कशी होती? अथांग मैत्री. नालागिरी हत्ती काय असते? भगवंतावर चाल करून आलेला असते, त्याला काय असते? व्यसनाधीन केलेलं असते. आणि भगवान बुद्ध भिक्षेला गेलेले असतात आणि मग त्या ठिकाणी नालागिरीला सोडतात. परंतु भगवंत आपल्या मैत्रीच्या बळानं काय म्हणतात? फक्त नाला किंतु शांत हो. आणि भगवान बुद्धाचे ते चरण चाटायला लागलेलं असते. तर अशा प्रकारे अथांग मैत्री असते भगवान बुद्धाजवळ. शीलही असले पाहिजे. असे धम्म जेव्हा शिकवतो तेव्हा तो सत्य काय प्रज्ञा आहे, प्रज्ञा आहे परंतु शील आहे त्याच्याकडे, परंतु शील नाही. एक आपण एखाद्या डॉक्टरचं उदाहरण घेऊ. डॉक्टर आहे म्हणजे काय? त्याच्याजवळ प्रज्ञा आहे म्हणजे तो डॉक्टर आहे, परंतु त्याच्याजवळ काय नाही आहे? शील नाही आहे. जर एखादा पेशंट त्याच्याकडे गेलेला आहे कारण तो डॉक्टर आहे परंतु शील नाही आहे, आणि मग तो काय करेल? त्याचा उपयोग शीलच नसतो तर तो काय करेल? त्याच्या किडण्या काढून आणि आहे ना विकायला नाही किंवा अजून काहीतरी करेल. कारण काय पाहिजे? प्रज्ञा असली, प्रज्ञेसोबत शीलही असले पाहिजे, तेव्हाच तो सद्धम्म शिकवतो. त्यानंतर प्रज्ञाही आहे, शीलही आहे, पण त्याला त्याच्यासोबत काय पाहिजे? करुणा पण पाहिजे. करुणा म्हणजे अथांग मैत्री. भगवान बुद्धाचा धम्मच आहे. मैत्री आणि करुणेचे अथांग मिश्रण म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म. एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणुसकीने वागणे म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म. याची व्याख्या केलेली आहे. हे सांगितलेलं आहे काय? असं करा का? ते अंधश्रद्धेवर भर दिलेले आहे काय? धम्म म्हणजे काय? माणसामधील व्यवहार सांगितलेला आहे. काय सांगितलंय? धम्म जेव्हा प्रज्ञा आणि
शील यांच्या समवेत शीलाची आवश्यकता प्रतिपादतो तेव्हाच तो सद्धम्म होय. प्रज्ञा पण पाहिजे, शील पण पाहिजे आणि त्याच्यासोबत त्यांच्या मनामध्ये करुणा सुद्धा असली पाहिजे. आता अजून डॉक्टरचं उदाहरण देते. करुणा जर एखादा डॉक्टर आहे, रात्रीचं एखादा पेशंट असते, रात्रीचं कोणी एखादं बिमार पडते, तेव्हा आपण डॉक्टरला फोन वगैरे करतो. ज्याच्या मनामध्ये करुणा असली तो कुठल्याही प्रकारचा विलंब करणार नाही, आपली बॅग घेऊन तो पेशंटकडे येईल आणि येईल असतं. पण ज्याच्या मनात करुणा नाही आहे, जाऊ द्या रात्रीचा वेळ झालेला आहे, जाऊ द्या आता काय तो उद्या पाहिजे, अशा प्रकारचं काय करत असतो, तो टाळाटाळ करत असतो. तर काय त्याच्यामध्ये करुणा नाही. परंतु बाबासाहेब काय म्हणतात, प्रज्ञा पण पाहिजे, शील पण पाहिजे आणि त्यासोबत करुणेची सुद्धा आवश्यकता पाहिजे, तेव्हाच तो सद्धम्म होय. त्यानंतर धम्माला सद्धम्म रूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजे. सामाजिक भेदाने, आता काय आहे, समाजामध्ये जे भेद होते, कुठले भेद होते अगोदर? अस्पृश्यता होती नाही होती, एक माणूस उंच आहे, एक माणूस नीच आहे, एकमेकाला हात लावू द्यायचा नाही किंवा असं काही प्रकारचं, अशा प्रकारे समाजामध्ये जे भेद निर्माण झालेले आहेत, सामाजिक भेद, ते निर्बंध नाहीसे केले पाहिजे, तरच तो सद्धम्म होय, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले. ते भेद नाहीसे झाले की नाही झाले? केव्हा झाले? जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये धम्म दीक्षा घेतली, आपण बौद्ध झालो आणि आपलं आचरण सुद्धा सुधारलेलं आहे आणि तेव्हापासून हे जे भेद होते आपसामधले, ते भेद दूर झालेले आहेत. धम्माला सद्धम्म रूप यावायला त्याने माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर त्याच्या कर्मावरून ठरवावे. अगोदर काय होतो, ब्राह्मणाच्या घरात जन्मला तो ब्राह्मण, शूद्राच्या घरात जन्मला तो शूद्र, माळीच्या घरात जन्मला तो माळी, वेगवेगळे असे होते ना. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात का अशा याच्यावरून, जातीवरून किंवा कशावरून त्याचा भेद न करता, जन्मावरून मोठेपण न ठरवता त्याच्या कर्मावरून भेद काय म्हणतात ठरवले पाहिजे. आता बाबासाहेब आंबेडकर किती होते? विद्यापंडित होते ना, विद्याधर होते, महान विद्यापंडित होते. परंतु तरी पण भारत देशामध्ये आल्यानंतर त्यांच्यावर किती हे झालेलं आहे का, बडोद्याला गेल्यानंतर त्यांना घर राहायला मिळत नसते किंवा त्यांना पाणी प्यायला मिळत नाही किंवा ऑफिसात आल्यानंतर चटई गुंडाळतात आणि जे फाईल असतात ते फेकून देतात. ह्या अशा प्रकारचा जो भेदभाव असतो, तो भेदभाव नष्ट करणेच म्हणजेच काय सद्धम्म होय, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं. परंतु ते सगळं आपलं नाहीच झालेलं. आपण ती भेद आहे का नाही, हा भेद कोणी नाही सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाहीसा केलेला असते. पटिशन हा भिक्षू असतो, त्याला फक्त एकच गाथा येते आणि त्यामुळे ज्या भिक्षुणी असतात त्याचे काय करायचे, टेकल करायचे, काय या भिक्षूला एकच गाथा येते. आणि मग एकदा भंगवार दुसऱ्याने विचारलेलं असते की आम्हाला पूजेसाठी भिक्षू पाहिजे, तर कोणाचं नाव सांगितलं असते, पटिशनचं नाव सांगितलं असते का पटिशनला न्या, आणि त्याप्रमाणे पटिशन वगैरे त्या ठिकाणी जातात. आणि तिथे गेल्यानंतर या ज्या भिक्षुणी असतात ते उलट्या गाथा म्हणायला लागतात, परंतु त्यांच्या तोंडातून उच्चार निघत नाही. आणि मग तेव्हा काय म्हटलं आहे का, एकच गाथा पाठ असली तरी चालेल, परंतु तो शब्द काय आहे, त्याचं आचरण करता आलं पाहिजे. नता वता धम्म धरो या वता बहुभासती येऊच अपन विसुत्वानं धम्म काय न बसती. जास्त बोलण्याने कोणीही धम्मदार होत नाही, तर थोडकं शिकायचं, परंतु त्याप्रमाणे आचरण करणं हे महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे काय आहे, हा धम्म, अधम्म आणि सद्धम्म आपला या ठिकाणी संपलेला आहे. सर्वांनी सोबत करायचं, एक टेस्ट नाही करायचं. आणि थोडं आजूबाजूला बघा आपली लाईन व्यवस्थित आहे का, आणि लाईन मध्ये या. चला सर्वांनी सोबत. बुद्धं नमः, धम्मं नमः, संघं नमः. समान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा
त्याग करतो व बौद्ध धम्माचा स्वीकार करतो. तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. मी इतप्पर बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी मी प्रतिज्ञा करतो. साधु साधु साधु. जय भीम सर्वांना. कसा खाली दोन शब्द म्हणण्यापेक्षा मनोगत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांना, त्यांच्या त्यागाला, त्यांच्या काही प्रशिक्षण शिबिर इथे राबवत आहोत. अशी भारतातील तमाम बौद्धांचे मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष, चैत्यभूमीचे निर्माते, बौद्धाचार्याचे जनक कालबस भैयासाहेब आंबेडकर यांच्या 21 वर्षाच्या धम्मकार्याला, त्यांच्या त्यागाला त्रिवार अभिवादन. संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या 45 वर्षाच्या धम्मकार्याला, त्यांच्या त्यागाला त्रिवार अभिवादन. संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीशराव लिया सर, संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर यांच्याही कार्याला त्रिवार अभिवादन. 7वा दिवस आहे आज. आम्हाला तारीख पण लक्षात नाही, आमचं फक्त चालू असते. आणि अशा आमच्या केंद्रीय शिक्षिका आदरणीय इंदिराताई घरडे सर्वांना आणि तुम्हा सर्वांना ससण्याच्या आपण मार्गदर्शन नक्कीच करणार नाही मी, कारण की आमच्या केंद्रीय शिक्षिका जिथे असतील तिथे आम्हाला पण मार्गदर्शन करण्याची काही आवश्यकता नसते. पण एक औचित्य आहे की तुम्हा सर्वांना मला भेटता आलं पाहिजे आणि म्हणून आमच्या जिल्हा अध्यक्षांनी तरतूद केली तुमच्यापर्यंत मला घेऊन येण्याची. त्यामुळे तुमच्याशी मला भेटता आलं. तर 10 दिवसाचे प्रशिक्षण होत आहे म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने जी काही भटकंती होती आपली, आपण धम्म असेल, समाजकारण असेल, धम्मकारण असेल, राजकारण असेल, आपण सगळे भटकत आहोत इकडे तिकडे. पण या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून ही भटकंती थांबली पाहिजे, ह्याच्यासाठी हे 10 दिवसाचं शिबिर. आता तुमची भटकंती थांबली आणि 10 दिवस या शिबिराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी हक्काचं जे काही छप्पर तयार करून ठेवलं या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून, त्या हक्काच्या घरात आपण आलेलो आहोत. तर हे घर नसून खूप मोठी बिल्डिंग आहे की जिथे आपण सर्व सुखा समाधानानं नांदू शकतो. एक सूत्र त्यांनी नांदू शकतो असं हे घर बाबासाहेबांनी निर्माण करून ठेवलेलं आहे. आणि त्या घरामध्ये आता तुम्ही एंट्री घेतलेली आहे, प्रवेश केलेला आहे. आणि म्हणून इथून पुढे शिबिर संपलं की आपली काही जबाबदारी, आता ताईंनी त्यांची जबाबदारी पूर्ण करत आहेत, पण शिबिर संपल्यानंतर तुमच्यावर जबाबदारी राहणार आहे की आपण जे 10 दिवस शिकलात, जे 10 दिवस ऐकत आहात, यानंतर इथून पुढे तुम्ही जिथे पुढे जाल तिथे त्याबद्दल बोललं पाहिजे, त्याबद्दल सांगितलं पाहिजे, त्या ठिकाणी शिबिरं कसे लावता येतील यासाठी तुम्ही चर्चा केली पाहिजे. आपण महिला अनेक चर्चा करत असतो एकमेकांशी, तर त्या अनेक चर्चा न करता आपण मी जे शिकली हे धम्म या शिबिराच्या माध्यमातून, हा धम्म आणि ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कसं सांगेल ह्याचा विचार करायचा आणि ह्याच्या चर्चा आपण करायच्यात. आणि जर असं तुम्ही केलात तर तुमच्या माध्यमातून अनेक शिबिरं लागू शकतात. वेगवेगळ्या गावी, तुमच्या माहेरी असेल, सासरी असेल, काकाच्या, मामाच्या, बहिणीच्या, कुणाच्या पण गावी शिबिरं तुमच्या माध्यमातून लागू शकतात. आणि धम्माचा प्रचार करण्यासाठी तुम्ही तेवढ्या सक्षमरित्या परिपूर्ण होऊ शकता. आणि म्हणून तुम्ही तसा प्रयत्न कराल अशी अपेक्षा बाळगते. या 10 दिवसामध्ये ताई तुम्हाला अनेक विषयावरती मार्गदर्शन करत आहेत, अनेक गोष्टी तुम्हाला समजावून सांगत आहेत, त्या तुम्ही समजून घ्या आणि त्या पद्धतीने पुढच्या पिढीसाठी आपल्याला हा वारसा पुढे न्यायचा, यासाठी आपण काम कराल अशी अपेक्षा बाळगते. आणि तुम्ही धन्यवादास पात्र आहात की आपण या शिबिरामध्ये बसलात. आणि इथून पुढे सुद्धा भारतीय बौद्ध महासभा नावाचं माझं संघटन आहे, माझं असं नाही झालं पाहिजे की अनेक लोक म्हणतात तुमच्या संस्थेच्या माध्यमातून शिबिर लागलं, असं नाही आलं पाहिजे तोंडामध्ये. आमची संस्था, आमच्या संस्थेचं काम चालू आहे, आमच्या संस्थेचा कार्यक्रम आहे, असं जेव्हा आपल्या तोंडातून यायला लागते ना, ती आठवणी येतात
ते वेगळी असते. त्या आत्मीयतेतूनच आपण कोणतंही काम करू शकतो. तर ती आत्मीयता तुमच्यामध्ये निर्माण झाली असावी असं मला वाटते. आणि म्हणून तुम्ही अभिनंदनास पात्र आहात. तुमचे खूप खूप अभिनंदन की आपण या शिबिरात बसले. आणि खूप खूप शुभेच्छा की येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडून सुद्धा धम्मकार्य काही ना काही तुमच्या हातून घडावं अशा खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. नमो बुद्धाय. जय भीम. आदरणीय आयुष्यमानी पुष्पाताई बोरकर हे आपले मनोगत व्यक्त करतात. संपूर्ण राजगृह यांना नमन. आजच्या या 16 ते 25 या शिबिरामध्ये प्रामुख्याने जो एवढा मोठा उपक्रम इथे घडवून आणला त्या अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बोरकर सर, शेंडे सर, भटकर सर, सांबारे सर आणि अडकणे सर, तसेच या मार्गदर्शन या शिबिराला मार्गदर्शन करणाऱ्या ताई, तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या राज्य संघटिका कविताई आणि इथे आपण अत्यंत तन्मयतेने या शिबिराचा आस्वाद घेणारे सर्व भगिनींनो, सर्वांना जय जय. या 10 दिवसाच्या शिबिरामध्ये आपण नक्कीच राजगृहाने आम्हाला जो मार्ग दिलेला आहे, बाबासाहेबांच्या ज्या प्रेरणेने, बाबासाहेबांच्या ज्या विचारांनी आम्ही हा मार्ग पुढे चालत आहोत, नेत आहोत, तेव्हा आज या प्रसंगी आपण संकल्प करूया की आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही भारतीय बौद्ध महासभेशी संलग्न राहूया. या शिबिरामध्ये आपण खरंच अत्यंत तन्मयतेने जे प्रबोधन होत आहे ते आपण ग्रहण करत आहात, तेव्हा खरंच या निमित्तानं मी आपणास शुभेच्छा देते. तसेच मॅडम यांनाही मंगल कामना करते आणि थांबते. सर्व विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना मी प्रथमतः वंदन करते. भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांच्याही कार्याला मी वंदन करते. इथे उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे उपासक उपासिका यांनाही माझा जय भीम. त्या केंद्रीय शिक्षिका यांना माझा मानाचा जय भीम. आणि वंचितच्या अध्यक्षा मार्गदर्शी बोरकरताई आणि भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अमरावती पूर्वचे अध्यक्ष बोरकर सर यांनाही माझा जय भीम. आज आपल्या इथे विहाराला भेट देण्याकरिता कैविष्टही उपस्थित झालेले आहे. त्यांचे स्वागत मी त्यांना विनंती करते.
आणि कैविश ताई आपल्याला मार्गदर्शन करते असे मी त्यांना विनंती करते. आणि प्रथम आम्हाला 8 दिवस झाले आम्हाला मार्गदर्शन करत आहे सरवटकर मॅडम, यांचे स्वागत राहिले होते ते संगीता ताई करतील अशी मी त्यांना विनंती. राजगृहाला नमन करते. आजच्या या 10 दिवसीय शिबिराचे आयोजन करणारे अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, त्यांचे कार्यकारी मंडळ, शहराचे कार्यकारी मंडळ, विशेषतः भारतीय बौद्ध महासभेच्या महिला शाखा, सर्व बंधू भगिनींनो आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचं शिबिर जे सुरू आहे इथे, तर त्या मार्गदर्शिका सरवटकर आणि ज्यांनी अत्यंत प्रबोधनात्मक असं मार्गदर्शन केलं त्या कविताई आणि आपण सर्वांना जय. या या शिबिराच्या निमित्तानं आपण एक नवीन काहीतरी घेत आहोत आणि हा एक नवीन भारतीय बौद्ध महासभेच्या जी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जी मातृ संघटना आहे, या मातृ संघटनेला समर्पित होण्याच्या दृष्टीनं आपण हा जो 10 दिवसीय जे शिबिराचं आयोजन झालेलं आहे आणि यामध्ये आपण अत्यंत निष्ठेने एकाग्रतेने आपण आत्मसात करत आहात, तेव्हा आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते, स्वागत करते. त्याचबरोबर आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या सरवटकरताई यांना सुद्धा सहज स्नेह जय भीम करते, मंगलकामना करते आणि थांबते. जय. 7 दिवस मोठ्या उत्साहाने पार पडले. उद्यापर्यंत आपल्याला आपलं प्रशिक्षण आहे. त्यानंतर आपण जे त्या 8 दिवसामध्ये काय शिकलो ते आपल्याला 9व्या दिवशी प्रत्येकी प्रतिक्रिया द्यायची आहे. जेव्हा मॅडम शिकवत असतात किंवा काही महत्वाचे मुद्दे सांगत असतात तेव्हा कृपया लक्ष देऊन ऐकायचं, कारण ह्या अशा संधी ज्या आहेत त्या वारंवार येत असतात आणि खरंच आपल्याला या शिबिराची गरज होती. आपण एक मुद्दाही एकच सांगायचा आहे आपल्याला. तर आज मॅडम प्रत्येक आपल्या वर्गाच्या शहरामध्ये बौद्ध महासभेचे बौद्ध सर आणि त्यांच्या सहचारी सूत्रपती त्या इथे आपल्या सगळ्यांना भेट देण्यासाठी किंवा त्यांना पोहोचवण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. तर आपल्याकडे त्याचं स्वागत करायला पाहिजे. त्यासाठी मी आपल्या महिला सभापती रेखाताई यांना विनंती करते की त्या बौद्ध सरांचं पुष्प देऊन स्वागत करतात. त्याचं पुष्प देऊन स्वागत करतात आणि आपल्या सुद्धा स्वागत करायला पाहिजे. तर प्रतिभाताई निर्देशे यांना मी विनंती करते की त्यांनी कैविशताई मिश्रा यांचं पुष्प देऊन स्वागत करतात. वसुधाताई यांना विनंती करते की त्यांनी भट्ट सरांचं स्वागत करतात.
पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता राणी, माता भीमाई यांना अभिवादन करते. राजगुरूच्या त्यागाला नमन करते. आजच्या या 16 ते 25 या 10 दिवसीय शिबिराचे आयोजन करणारे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कार्यकारिणी आणि इथे ज्यांच्या अथक प्रयत्नातून आपण या शिबिराचा किंवा या मार्गदर्शनाचा आस्वाद घेत आहात त्या महाराष्ट्र राज्य भारतीय बौद्ध महासभेच्या राज्य संघटिका केंद्रीय शिक्षिका वैष्णव यांना जयंती करते. त्याचबरोबर आपण उपस्थित असलेल्या सर्व भगिनींना सुद्धा जयंती करते. मॅडम हे माझं मागे त्यामुळे मी म्हणजे माहेरामध्येच जेव्हा आले तेव्हा हक्कानं बोलावं असं कविताईंचा आग्रह आहे. परंतु मी फक्त शुभेच्छा देणार आहे, कारण की इथे जे आपण त्यांचं मार्गदर्शन वेगवेगळ्या विषयाला हात लावून आमच्यामध्ये असलेले विकार बाहेर काढण्याचं काम करू शकता येईल या प्रामुख्याने तद्वतच 8 शिबिरामध्ये ज्या केंद्रीय शिक्षिका आहेत या केंद्रीय शिक्षिका आपल्या मेंदूतील विकार हे बाहेर काढण्याचं अत्यंत तन्मयतेने कार्य करत आहात आणि त्यामध्ये आपण सुद्धा तेवढ्याच तन्मयतेने त्यांना प्रतिसाद देत आहात आणि हाच भारतीय बौद्ध महासभेच्या विचारांचा गडा, बाबासाहेब आंबेडकरांच्या मातृ संघटनेचा गडा आपण निश्चितच पुढे नेणार आहात. हा गडा नेत असताना मंगल मैत्रीच्या भावनेतून पुढे जावा. तद्वतच एक मोठं भारतीय बौद्ध महासभेचं संघटन या गौतम नगर राठीनगर परिसरामध्ये निर्माण व्हावं ही मंगल कामना करते आणि आपणा सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते. जय जय. ज्या संस्थेच्या माध्यमातून आपण 10 दिवसीय प्रशिक्षण शिबिर राबवलं अशी भारतातील तमाम महासंस्था जी प्रतिष्ठित सोसायटी बनविल्या या संस्थेचे द्वितीय राष्ट्राध्यक्ष चैतन्यजी निर्माते बौद्धाचार्य जनक यांच्या 45 वर्षाच्या पूर्णकार्यात त्यांच्या त्या काळात विभाग संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावळिया, संस्थेचे रिपोर्टिंग ट्रस्टी सुभाष जमदार, संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यक्रम करते. अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बोरकर सर आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी आणि आता आपल्याला ज्यांनी शुभेच्छा दिल्या अशा बोरकरताई आणि उपस्थित सर्व धर्म बांधव, सर्व धर्म भगिनी, बालबालिका सर्वांना सस्ते जय. आजचा आपला शिबिराचा कितवा दिवस आहे? 7वा. बरोबर आहे की नाही? शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आदर्श विचारांना, त्यांच्या कार्याला, त्यांच्या त्यागाला त्रिवार अभिवादन करते. ज्या संस्थेच्या माध्यमातून आपण हे 10 दिवसीय प्रशिक्षण शिबिर इथे राबवत आहोत अशी भारतातील तमाम बौद्धांची मी मातृसंस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष चैत्यभूमीचे निर्माते बोधाचार्याचे जनक कालवास भैयासाहेब आंबेडकर यांच्या 21 वर्षाच्या धर्मकार्याला, त्यांच्या त्यागाला त्रिवार अभिवादन. संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर
त्यांच्या 45 वर्षाच्या धम्मकार्याला त्यांच्या त्यागाला त्रिवार अभिवादन. संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, संस्थेचे रिपोर्टिंग ट्रस्टी सुभाष जमदार सर, संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्याही कार्याला त्रिवार अभिवादन करते. आणि अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बोरकर सर आणि उपस्थित सर्व त्यांची टीम, त्याचप्रमाणे बोरकरताई आणि आपल्याला 10 दिवस प्रशिक्षण देत आहेत अशा केंद्रीय शिक्षिका आदरणीय सरवडकरताई आणि उपस्थित सर्व धर्मबांधव, सर्व धर्मभगिनी, सर्वांना ससनेच्या या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला बरंचसं काही मिळालं असेल. मिळालं ना? बरंचसं काही चांगलं, बरंचसं काही नवीन असं आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या पिढीला आपण जे काही द्यायचं आहे, स्वच्छ, चांगलं, अज्ञानाच्या पासून लांब असलेलं असं सगळं जे काही चांगलं द्यायचं आहे ते संस्थेच्या माध्यमातून शिबिराअंतर्गत शिकवलं जात आहे. आपण ते ग्रहण करतात. इथून पुढे त्याचा प्रचार करण्याची जबाबदारी कोणाची असली पाहिजे? आपली. कारण 10 दिवस आपण प्रशिक्षित झालो की नाही. आणि मग इथून पुढे आपली जबाबदारी आहे. मॅडमनी त्यांची जबाबदारी पूर्ण करून ते आता जाणार आहेत 25 तारखेला. पण त्यानंतर आपली जबाबदारी सुरू होणार आहे. तर आपण आपली जबाबदारी पेलत असताना आपल्या पुढे आपण बाबासाहेबांना ठेवलं पाहिजे की बाबासाहेबांनी आमच्यासाठी प्रत्येक गोष्टीची तरतूद करून ठेवलेली आहे. आमच्या अजून येणाऱ्या अनेक पिढ्या आरामात जगू शकतील अशी तरतूद बाबासाहेबांनी केलेली आहे. पण त्यासाठी ते नष्ट करण्यासाठी अनेक प्रणाल्या सध्या सुरू आहेत. आणि म्हणून आपण जागरूक राहायचं आहे. आपण जागरूक राहून आपण त्या पद्धतीने विचार करायचा आहे आणि त्या पद्धतीने हा धम्मप्रचार पुढे न्यायचा आहे. तर धम्मप्रचारक खूप आहेत की नाही? अनेक संघटना आहेत, भिक्खू आहेत, खूप आहेत. पण भारतीय बौद्ध महासभा हे एक असं संघटन आहे की या संघटनेच्या माध्यमातून जे सत्यता आहे आणि आपण म्हणतो की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज जर निर्माण करायचा असेल तर भारतीय बौद्ध महासभेशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी भारतीय बौद्ध महासभा हे माझं संघटन आहे, बाबासाहेबांनी माझ्यासाठी स्थापन करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून या संघटनेची मी आज या शिबिराच्या अंतर्गत मी एक उपाशिका प्रमाणपत्र घेणार आहे आणि मी एक सभासद झालेली आहे. तर इथून पुढे माझी सभासद म्हणून, संस्थेची सभासद म्हणून एक अशी जबाबदारी आहे की या संस्थेला पुढे नेण्यासाठी. कारण की जे मला चांगलं मिळालं ते इतरांना मिळालं पाहिजे ना. आणि मग आम्ही काही 10 लोक सगळीकडे पोहोचणार आहोत का? नाही. आणि म्हणून आपण जर प्रत्येकाने जर त्यात हातभार लावला तर आपण नक्कीच प्रत्येक घराघरापर्यंत संस्थेच्या माध्यमातून हे विचार पोहोचवू शकतो आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला माणूस आपण घडवण्याचं काम करू शकतो. आणि म्हणून तुम्ही या प्रशिक्षणाच्या अंतर्गत अनेक विषय तुमच्यापर्यंत आले आणि तुम्ही ते ग्रहण केलेले आहेत. तर इथून पुढे आपण त्या गोष्टीचा प्रचार प्रसार इतरांपर्यंत न्यावा आणि त्या माध्यमातून अशी शिबिरं राबवण्याचं काम आपणही पुढे करावं. जेणेकरून की तुमच्या ओळखीचे जे काही लोक असतील, गाव असतील, माहेर असेल, सासर असेल, बहिणीचं गाव, काकाचं गाव, काकूचं गाव, जे काही जिथे जिथे आपल्या परिचित लोक असतील, मित्र मैत्रिणी, त्यांच्या इथे जाऊन आपण जर ह्या गोष्टी सांगितल्या की अशा प्रकारचं शिबिर असते, ते शिबिर आपण लावावं जेणेकरून आपल्याला काहीतरी चांगलं मार्गदर्शन मिळेल, धम्म कळेल. तर हा तुमचा प्रचाराचा प्रयत्न असला पाहिजे आणि त्या पद्धतीने जर केलात तर नक्कीच आपण घराघरापर्यंत पोहोचू शकतो. आणि बडनेर शहरामध्ये जे काही भारतीय बौद्ध महासभेचं आज एक नव्याने आपण उपक्रम राबवला तर हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून अमरावती जिल्हा पिंजून काढू शकतो आणि तो प्रयत्न तुमच्या माध्यमातून झाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. कारण की शिबिरं आम्ही कार्यकर्ता निर्माण करण्यासाठी शिबिरं लावत असतो की प्रशिक्षित कार्यकर्ता पाहिजे. उठसूट कुणी आता स्वघोषित कार्यकर्ते खूप होतात, घराघरात आहेत स्वघोषित कार्यकर्ते. इकडून पुस्तक वाचलं, तिकडे सांगितलं म्हणे मी कार्यकर्ता, असे कार्यकर्ते सगळीकडे आहेत. पण आपल्याला प्रशिक्षित कार्यकर्ता पाहिजे जो बाबासाहेबांना अपेक्षित होता. बाबासाहेब म्हटले सुटाबुटातला कार्यकर्ता, मला प्रशिक्षित कार्यकर्ता तयार करायचा आहे आणि तो कार्यकर्ता भारतीय बौद्ध महासभा आता तयार करतायत. आता हे सुटाबुटातले सगळे कार्यकर्ते तुम्ही बघत आहात. तुम्हाला सुटापुटातला कार्यकर्ता म्हणून लोकांपर्यंत जायचं आहे आणि तुम्ही ते जाल अशी अपेक्षा बाळगते आणि इथेच थांबते. आपण मी इथे आल्याबद्दल तुम्ही मला आमचा सत्कार केला, सन्मान दिला, ऐकून सुद्धा घेतलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करते आणि इथेच थांबते. नवबुद्धान जय. आपण सूत्रसंचालन कोण केलं? चला या इथे.
महाराष्ट्र राज्याच्या संघटिका कविताई मेश्राम कविताई मेश्राम या आलेल्या आहेत. या आलेल्या त्यांनी आहेत. आपले स्थान ग्रहण करावे. त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. बसा. आयुष्यमानी पुष्पाताई बोरकर यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण नाही. आयुष्यमान कोंगळेताई मंदाताई पैसारे या